चलो आज सीखने वाले बच्चों हम डिफाइनाइट इंटीग्रल, लेक्चर नंबर फर्स्ट। तो क्या है बच्चों डिफाइनाइट इंटीग्रल? अब इसमें अपन निकालते बच्चों एरिया। क्या निकालते? एरिया। तो इसमें प्लस से नहीं आता। मैंने क्या बोला था आप सबको कि इनडिफाइनाइट में प्लस ही आता है, लेकिन डिफाइनाइट में प्लस से नहीं आता है। तो डिफाइनाइट में आते हैं इंटरवल। क्या आते हैं बच्चों? इंटरवल। अब समझ लो, बहुत इंपॉर्टेंट पार्ट है। ऐसे क्या रहेगा आपको? इंटीग्रेशन फ्रॉम ए टू बी ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स। जो भी कुछ फंक्शन है उसे पहले इंटीग्रेट करना। सपोज जो स्मॉल एफ ऑफ एक्स है उसका इंटीग्रेशन है बच्चों कैपिटल एफ ऑफ एक्स, और लिमिट गिवन है बच्चों हमें ए टू बी। तो अभी अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, तो अपर लिमिट क्या बच्चों? बी। तो एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए, तो इसे बोलते बच्चों अपन लोअर लिमिट। लोअर लिमिट। और इसे बोलते बच्चों अपन अपर लिमिट। इसे क्या बोलते बच्चों अपन? अपर लिमिट। अब ये लिमिट का काम क्या? म्हणजे नेमका आहे तरी काय आहे? सर तुम्ही लिहून दिलं, इंटिग्रेट करा, अप्पर लिमिट टाका, लोअर लिमिट, ठीक आहे, समजलं इथपर्यंत. पण नेमकं याचं काम काय ते समजून घे. सपोज हा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, हा ब्लॉक जो आहे तो मी एका कोऑर्डिनेट ऍक्सिस वर ठेवून दिला. तर ह्या लाईनला मी इकडे शिफ्ट. ठीक आहे. आणि एक लाईन जी कोऑर्डिनेट ऍक्सिस वर ट्राय केला. कशावर? कोऑर्डिनेट ऍक्सिस वर आपल्याला हा एरिया काढायचा. इसका एरिया निकालना, लेकिन बच्चों हमें इसका एरिया निकालना हमें एरिया ऑफ, क्यों हो रहा है? area of that box. हमें इसका एरिया निकालना है, तो लेकिन हमें ये दिख रहा है. क्या दिख रहा है बच्चों हमें? क्या है ये? एक रेक्टेंगल दिख रहा है, हाँ सर. बराबर है. हमें इस रेक्टेंगल का एरिया निकालना है. इसका क्या निकालना है? एरिया. तो फॉर एग्जांपल यहाँ ये पॉइंट है x इज इक्वल्स टू 3, और ये बच्चों x इज इक्वल्स टू 2, y इज इक्वल्स टू 2, सॉरी, y इज इक्वल्स टू 2. अब ऑब्जर्व करके बोलो, ये पॉइंट क्या बच्चों? हमारा ओरिजिन 0,0, बराबर है. अब डिफाइनाइट इंटीग्रल मतलब एरिया अंडर द कर्व. क्या बोला बच्चों मैंने? डिफाइनाइट इंटीग्रल मतलब एरिया अंडर द कर्व. अब आप सोच रहे होगे कि सर आप एरिया अंडर द कर्व बोल रहे हो, एरिया अंडर द कर्व बोल रहे हो, लेकिन एरिया अंडर द कर्व है क्या? अब समझ लो प्रॉपर्ली. सपोज ये हमारा एक फंक्शन है, इसके अंडर वाला एरिया. तो कहाँ से स्टार्ट हो रहा है बच्चों हमारा कर्व? हमारा कर्व स्टार्ट हो रहा है फ्रॉम 0 टू 3. कहाँ से स्टार्ट हो रहा है? 0 to 3. तो 0 to इंटीग्रेशन 3. रन फ्रॉम 0 to 3, एरिया अंडर द कर्व. लेकिन हमारा कर्व कौन है तब बच्चों? वहां पे y इज इक्वल्स टू 2. हैप्पी विद दिस एवरीवन? विथ रिस्पेक्ट टू क्या ले रहे हैं लेकिन अपन? विथ रिस्पेक्ट टू क्या इंटीग्रेट कर रहे हैं? x. X. हैप्पी विद दिस एवरीवन? Yes sir. नेक्स्ट. अब मुझे बोलो बच्चों y की वैल्यू कितनी है? लेकिन y की वैल्यू कितनी बच्चों? 2. Yes sir. 2 सब्स्टिट्यूट कर दो तो वो हो जाएगा इंटीग्रेशन रन फ्रॉम 0 to 3 ऑफ 2 इंटू डी एक्स. लेकिन इंटीग्रेशन कैसे निकालते हो बच्चों? कांस्टेंट नंबर का कांस्टेंट को बाहर फेंक दो, और 1 का इंटीग्रेशन कितना बच्चों? x. X. लेकिन लिमिट क्या गिवन है बच्चों हमें? 0 to 3. 0 to 3. हैप्पी विद दिस एवरीवन? Yes sir. अब अपर लिमिट वहां पे डाल दो बच्चों, क्या हो जाएगा? 6. अपर लिमिट डालोगे तो 3, माइनस लोअर लिमिट डालो बच्चों 0. तो 3 0. माइनस 0 कितना बच्चों? 3. 3. 2 3 सा कितना? 6. 6. तो एरिया कितना मिलना चाहिए हमें? 6. 6 meter square. मिल रहा है? 6 square units. मिल रहा है सबको? Yes sir. लेंथ इंटू ब्रेथ, बराबर है. Yes sir. एरिया मिल गया. लेकिन अब बहुत सारे बच्चे बोलेंगे सर हमें उल्टा करना है. करो भाई, कुछ दिक्कत वाली बात नहीं. कोई बोलेगा सर हमें इंटीग्रेट करना है 0 to 2, लेकिन विथ रिस्पेक्ट टू वाई.
विथ रिस्पेक्ट टू वाई बच्चों, वाई। जब विथ रिस्पेक्ट टू वाई लोगे तो फंक्शन क्या हो जाएगा बच्चों, एक्स। ऐसा फंक्शन हो जाएगा ना, इधर का एरिया मिलेगा ना हमें, इधर का ऐसे, बराबर है कि नहीं। Yes, sir. Yes, sir. तो हमें वो एरिया अगर मिल रहा है, मैं लाइन से शो कर देता हूँ, कलर लाइन ले देता हूँ, बस मैं रेड कलर की लाइन ले, इधर इधर के साइड में जो जाएगा वो एरिया मिलेगा, क्योंकि एरिया अंडर द कर्व है, बराबर है। तो मैं इंटीग्रेट कहाँ से कहाँ तक कर रहा हूँ बच्चों, 0 to 2 ऑफ एक्स, लेकिन एक्स की वैल्यू कितनी है बच्चों, टी। सब्स्टिट्यूट कर दो, तो इंटीग्रेशन रन्स फ्रॉम 0 to 2 ऑफ टी इंटू डी वाई। तो कौन सा कांस्टेंट है बच्चों, 3। 3 को बाहर निकाल 3. दो, 3 को अगर बाहर निकालोगे तो इंटीग्रेशन रन्स फ्रॉम कहाँ से कहाँ तक बच्चों, 0 to 0 2 to 2. इंटू 1 इंटू डी वाई। लेकिन 1 का इंटीग्रेशन कितना बच्चों, Y. वाई, क्योंकि विथ रिस्पेक्ट टू वाई ले रहे Y. अपन, तो वाई। और लिमिट रन्स फ्रॉम 0 to 2, तो 3 को बाहर ही रहने दो, अपर लिमिट कितना हो जाएगा बच्चों, 2 माइनस 0, 2. तो 3 2 सा कितना बच्चों, we 6. get same solution। Same answer. यू गेटिंग एवरीवन, Yes, आपको sir. समझ में आइए क्या रहता है लोअर सर लिमिट। मुझे फॉर्मूला आपने कैसे यूज किया वो समझा, बट वो जो फंक्शन का आप बोल रहे थे वो एक बार बोल सकते हैं वापस। कौन सा फंक्शन बोलना है तुझे, जो एरिया अंडर द सर कर्व है, कर्व दिख रहा है कि तुझे y इज इक्वल टू 2, हाँ सर। जो पिंक वाला एरो एरो ड्रॉ किया मैंने, दिख रहा है एरो, हाँ सर। तो उसके नीचे वाला एरिया कहाँ से कहाँ तक, लेकिन 0 to 3 ना, हाँ सर। लेकिन फंक्शन क्या गिवन है, y इज इक्वल टू 2 ना। वाई। हाँ तो बस भेज सर। दिया, लेकिन विथ रिस्पेक्ट टू x ना, विथ रिस्पेक्ट टू x। हाँ सर। समझ में आया सबको एवरीवन, सर बोल बेटा। सर मतलब एक डाउट था, वो सिर्फ क्लियर करना था कि अगर ये आपने जो बताया यहाँ पे हमें वैल्यूज दिए, अगर नेगेटिव एक्सिस में होती तो नेगेटिव आएंगी, फिर इंटीग्रेटिव भी आएगा ना। तुम्हारी आवाज ऐसे आ रही, मैं ऐसे रुक रुक के आ रही। सर अगर ये जो आपने लिया है ये पॉजिटिव है, अगर ये फॉर एग्जांपल तेरी आवाज बहुत ब्रेक हो रही है। सर अगर वो निगेटिव एक्सिस पर होगा तो क्या होगा, ऐसे बोल रहे सेम एरिया उतना ही मिलेगा ना, इंटीग्रेशन रन्स फिर फ्रॉम दिस मॉड्यूलस पॉइंट। लेना पड़ेगा क्या? एरिया का भी निगेटिव नहीं रहता, सीधी सी बात है ना, फिर मॉड लेने दो। तो फिर फॉर्मूला में मॉड्यूलस लेना पड़ेगा ना? इसमें सर कैसे फॉर्मूला में फॉर्मूला में मॉड्यूलस क्योंकि देना पड़ेगा ना। ये वाला बोल रहे हैं ना तुम, फाइनल वाला, ठीक है। यस सर। सबका समझ में आया कैसे करना है ये, Yes, sir. चलो सबने नोट डाऊन करना, आणि इथून पुढे कोणी अब्सेंट नाही राहायचं, कारण की इंटिग्रेशन पुन्हा पहिल्यापासून होणार, पुन्हा पहिल्यापासून प्रॅक्टिस होईल, पुन्हा पहिल्यापासून सगळ्या गोष्टी होतील, त्यामुळे प्रॉपरली अटेंड करा। फक्त एवढं की इंटिग्रेशन मध्ये जेवढ्या गोष्टी आपण एक एक लेक्चर मध्ये घेतल्या, तेवढा लेक्चर 2 पॉइंट एका लेक्चर मध्ये होते, त्यामुळे प्रॉपरली लिहून घ्या, हे समजून घेत चला। तर बघा आज पण किती जण अब्सेंट, टोटल 9 जण अब्सेंट आहेत, 9 नाही जास्त, 10 जण अब्सेंट। सर सर वो जो आपने FFX के बाद में जो एक स्ट्रेट लाइन निकाली वो क्या है? लिमिट रन्स फ्रॉम, मतलब लिमिट डालते बेटा, ओके सर। नोटेशन आहे प्रॉपर आहे बघ। तर मला सांग, एक्स इंटिग्रेशन, एक्स ला इंटिग्रेट करायचं बेटा आपल्याला, रन्स फ्रॉम 0 to 1, तो एक्स इंटिग्रेशन किती बेटा, एक्स स्क्वेअर बाय 2, याची लिमिट कुठे Yes. घेणार, इंटिग्रेट झालं ना तर ते असं लिहितं 0 to, कळालं का? ओके सर। काइनेमेटिक स्टार्ट हो गया ना आपका, यस सर। अभी आपको समझ में हाँ आएगा सर। Yes, sir. कि डिफरेंशिएशन और इंटीग्रेशन का कितना फायदा होगा आपको, बहुत ज्यादा बेनिफिट। Yes, sir. सर भी इंटीग्रेशंस मतलब कुछ कुछ क्वेश्चन तो ओरली भी हो जाते हैं। वो होना है बेटा, आपको ओरली आएगी सभी चीजें, आपका टाइम बहुत बचेगा, आप खुद बोलोगे कि सर हमारा बहुत ज्यादा टाइम बच गया, और आपको ज्यादा प्रैक्टिस करने की भी जरूरत नहीं है, ना फॉर्मूलेज लर्न करने की जरूरत है, ना कुछ करने की जरूरत, सीधे जो मैंने चीजें बताई वो याद करो, खत्म, बाद में
अभी साइन 3 थीटा का फॉर्मूला कोई भूल सकता है क्या? नहीं क्यों? नहीं क्योंकि सर। वो 3-4 पैंट पहनता, बराबर है? Yes, sir. हाँ सर। खत्म Yes, sir. तो खत्म वो भाई। पैंट की वजह से बहुत इजी हो गया। अरे बहुत हाँ सर, थैंक यू सो मच। वेलकम। थैंक यू सर। सो आपने वो ट्रिक्स जो ऐसी बताई ना सर, वो मंत्र तो बहुत सही था सर। 8 फॉर्मूले 12 फॉर्मूले याद हो गए सर। अब वो नहीं भूलते तो फिर। वो स्टार तो सबसे भारी था, स्टार वाला। मैंने वही बताया बच्चों कि मैं जो चीजें सिखा रहा हूँ वो आपको इतने बेनिफिशियल है कि आप हर वक्त बोलोगे। सर ने वैसे सामने से फॉर्मूला पूछा कि आप बोलोगे सर मैं बताता मुझे आ जाता है वो। बाकी के बच्चे बोलेंगे यार इनको कैसे आता है, हमें क्यों नहीं आता भाई। वो बुक निकालेंगे फिर देखेंगे अरे यार अपन ने ये 5 बार लिखा था और 5 बार लिखना पड़ेगा। वैसे आपको जरूरत नहीं करेगी। सर स्लाइड डाउन, ओके बेटा बस। तो डोंट वरी। और बाबा है तो बाबा के मंत्र भी खतरनाक ही हो गए ना। बाबा खतरनाक है तो बाबा के मंत्र भी खतरनाक। प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो. तो कुछ कुछ लोगों के मेरे ऊपर गुस्सा आता बहुत ज्यादा। मैं कुछ चीजें गाने में सीखने की है क्या, कुछ भी मंत्र कुछ भी करते तो कोणी काही म्हणू द्या, काय फर्क पड़े। बिकॉज आज स्माइल आई नीड टू बी स्ट्रांग। मैं हर वक्त एक ही बात बोलता हूँ सबको, कोणी काही म्हणू द्या, मला काय फरक पडत। नो वन कॅन मोटिवेट यू कॅन मोटिवेट युअर सेल्फ. कोणीच कोणाला मोटिवेट नाही करू शकत, पण स्वतः स्वतः मोटिवेट झालं पाहिजे. साइन कॉस कॉस साइन साइन वाला भी मस्त होता, सगळेच मस्त होते बेटा. सर वो तो कभी भूल ही नहीं सकते हम उससे, साइन साइन वाला। तो पैंट तो कभी भूल ही सकते। तर Yes, sir. वो 3/4 वाला and 4/3 वाला. यस तुम्ही काहीच नाही विसरू शकत. तुम्हाला ते आपोआप लक्षात येईल. तुम्ही असे बसले की तुम्ही एकमेकांवर वर्षाल अरे 3-4 सर मी सांगू का फॉर्म्युला. सर म्हणतील काय 3-4 आणली, कुठून आणली तुम्ही ही 3-4. पण फॉर्म्युला लक्षात राहतो ना, हे महत्वाचं. सर बोल बा. सर तुम्ही म्हणजे दोन वे आहेत का हे काढण्याचे, काही दोन्ही मेथड म्हणजे करावं लागतील? हे बघ बा, तू आपण असा एरिया मोजतोय, पहिले असा एरिया मोजला बरोबर आहे. हा सर. मग नंतर असा एरिया मोजला, काही फरक पडला का? नाही मला दोन्ही वे सांगून दिले ना तुम्हाला मोजण्याचे. सर, माझं कनेक्शन गेलं होतं ना, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम. रिकॉर्डेड लेक्चर बघून घे. चलो होगा बच्चों सबका, एवरीवन नोटेड? Yes, sir. Yes, sir. इंशाल्लाह आगे बढ़ते. फर्स्ट प्रॉपर्टी सीखे थे बच्चों, इंटीग्रेशन ऑफ कांस्टेंट. कौन सांगतो मला हे? इंटीग्रेशन ऑफ कांस्टेंट with respect to dx is what? Constant into x. Constant plus c. into x. एक्स प्लस सी। बिचारा कॉन्स्टंटला काहीतरी नाव देऊन टाकूयात आपण. काय नाव? कैपेसिटी लिखना पड़ेगा ना। के नाव दिलं तर के नाव दिल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन काय होईल? kx plus c. प्लस सी. X बरोबर plus आहे, C. Yes, sir. बरोबर आहे की नाही? सर Yes, फिर sir. चीनी लिखेंगे ना। सांगतोय बाळ मी, इंटिग्रेशन म्हटलं, डिफायनाइट बिफायनाइट काहीच नाही म्हटलं ना. जाणार ना आपण पुढे. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर सेकंड, इंटिग्रेशन ऑफ x raised to power n into dx is what? x raised to Sir, power sorry, n sir. plus 1 1 upon n plus Ready 1. plus 1 वा plus c. वा वा वा. सर बोलो बाळ. सर मला एकदा सांगता का, माझं नेट गेलं होतं म्हणून मग मिस झालं इतकं. काहीच नाही, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं बेटा x kx, आणि एक्सच्या पॉवरला काही टर्म असेल तर पॉवर मध्ये एक ऍड करायचा आणि त्यानेच डिवाइड करायचं. एवढे दोनच गोष्टी. नेक्स्ट, अभी इन दोनों चीजें का हमें यूज करना कैसे और कैसे नहीं. फर्स्ट एग्जांपल है I is equals to integration runs from 0 to 1 of x plus 1 into dx.
अब इसे इंटीग्रेट करो बच्चों, बोलो क्या हो जाएगा इसका इंटीग्रेशन। एक्स का इंटीग्रेशन क्या है, एक्स स्क्वायर बाय 2 प्लस 1 का इंटीग्रेशन कितना बच्चों, एक्स, लेकिन लिमिट रन्स फ्रॉम 0 to 1। हैप्पी विथ दिस एवरीवन? Yes, sir. नेक्स्ट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, वरच्याला पहिले फेकायचं मग खालच्याला फेकायचं, मग वरच्याला फेकल्यानंतर काय होईल ते 1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 1 मायनस 0 चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस 0। हैप्पी विथ दिस एवरीवन? सर 0 रहा तो मतलब सिर्फ फर्स्ट Yes, लिमिट sir. पुट की तो भी आंसर आ जाएगा ना? नाही, ते सांगतो ना मी पुढे, तुम्ही इथेच तर चुकतात सगळेजण, इथेच तर चुकतात तुम्ही खूप जण, बघ ना ते तुला पुढे कळेल की कुठे चुकते हा आणि वो काय चुकते. नेगेटिव रहा। पुढे कळेलच बा, टेन्शन नको घेऊ। इथपर्यंत कळालं सगळ्यांना एवरीवन? Yes, sir. अब 1/2 प्लस 1 और वो बाकी की सम टर्म 0 हो जाएगी, तो इसका सॉल्यूशन कितना आएगा बच्चों, 3/2। 3/2. हैप्पी विथ दिस एवरीवन? Yes, sir. ओके, यस सर। चलो नोट डाउन करना है सब। सर कल की टेस्ट इजी थे सर। त्या तर तुम्हाला ते डेरिव्हेटिव्हचं टेन्शनच नाही, रडायचं कामच नाही, मला डेरिव्हेटिव्ह येत नाही सर। Yes, sir. हो रे बाळ, 5 क्वेश्चन दिसत नव्हते तुम्हाला, आता तो नेमका प्रॉब्लेम काय झाला, मी त्यांना पीडीएफ पाठवली, ते म्हणे आम्ही तुम्हाला एक फाईलची ती बनवून पाठवतो आणि तुम्ही ती पुन्हा अपलोड करा म्हणे, एक्झाम झाल्यावर पुन्हा अपलोड करून पुन्हा तीच एक्झाम घ्यायची, त्यालाच बोलवावं लागेल एक्झाम घ्यायला। किती भारी सजेशन दिलं त्यांनी। थांब, मी तुम्हाला पुन्हा पाठवतो म्हणे ती वर्ड फाईल करेक्शन करून, आणि ती तुम्ही पुन्हा अपलोड करा आणि पुन्हा एक्झाम घ्या म्हणे। आता त्याच्यासमोर डोकं फोडायचं का मी आता? सर वो तो चीटिंग हो गई ना सर. हा? म्हणजे तुम्ही वो विचार तो करा ना, चीटिंग हो गई. सजेशन किती वाली, हाँ सर, हाँ सर, हाँ सर, ओके सर, मुझे आप वर्ड फाइल भेज दीजिए, मैं आपका प्रॉब्लेम 2 मिनिट में सॉल्व करता हूँ। मला वाटलं यार खरंच भारी प्रॉब्लेम सॉल्व केला आपला। त्याने पीडीएफ वर्ड फाईल घेतली, पुन्हा मला पाठवली, सर मी तुम्हाला वर्ड फाईल बनवून पाठवलेली, ती तुम्ही अपलोड करून बघा, तुम्हाला एरर येणार नाही, प्रश्न बरोबर दिसतील। म्हटलं अरे दिसतात प्रश्न आता, कस काय? आणि सर ते कधी कधी टेक्निकल एरर असतो, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येतात, आता पुन्हा एक्झाम घ्या म्हणून। म्हटलं वा वा, तो उसमें दिखते हैं थर्ड आंसर ऑप्शन, मतलब जो क्वेश्चन नहीं दिखते उनके आंसर हाँ सबके थर्ड। सब थर्ड फोर्थ ऑप्शन जो राइट है ना उधर दिख जाते हैं, तो फिर री अपलोड करने का कोई फायदा भी नहीं होता। काय अर्थच नाही ना, इट्स जस्ट वेस्ट ऑफ टाइम, नथिंग एल्स। नवीन एग्जाम घे ना, कशाला टेन्शन घे। सर फिर इसकी TND ले लो ना। क्या बेटा? TND सर, टेस्ट सर एंड टेस्ट एंड डिस्कशन. वो लेंगे ना बेटा, उसमें मैं थोड़े सर 2-3 आंसर घेऊ ना, काही टेन्शन नाही, पहिले आपला फोकस कामावर, ते घ्यायचंच। Yes, sir. मला सांगा, एक व्यक्ती, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का, सगळ्यांनी विचार करा, तुम्ही जर कधी पेशंट असाल आणि कधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले असाल, तर तुम्हाला खूप मोठे डॉक्टर भेटतात, खूप मोठे, लगे आपली मावशी येते, काही नाही गरम पाणी कर ग, त्याला हे कर, त्याला ते कर, त्याला ते कर, मधातच एक जण येतो कोणीतरी, आपली आजी येते, आणि ते त्या डॉक्टरला काय करतं, मी सांगते तुला ते कर, हा पाला घे, हा चूर, याला घास, त्याला त्याच्या अंगावर लाव, लगेच कोणतरी येतं, नाही 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 नाही, ते तुम्ही काय केलं, तुमचा मुलगा दाढीच ठेवतो, त्याला नजर बिजर होत असेल, काहीतरी होत असेल, तुम्ही दाढीच काढून टाकत, माझातच नवीन कोणीतरी येतं की बाबा तुम्ही एक काम करा, त्याला उत्तेजला उभा करा, त्याला एक जोरात लात मारा, चांगला होऊन जाईल। इतके नमुने भेटतात मला, म्हणजे मी ऑब्झर्व केलेलं आहे, ती रियालिटी कोणी यायचं। आता मला सांगा, ऍक्सिडेंट झाला माझा, मी माझ्या स्वतःहून ऍक्सिडेंट केला असेल का बरं? नाही सर. म्हणजे त्यांचं लगेच नो सर। नो सर. त्यांचं लगेच की पोराचं लक्षच नसेल, पोरग मोबाईल मध्येच असेल,
तुमच्या पोराला तुम्ही पोराला नीट शिकवतच नाही आणि तुम्ही काही हेच नाही. मग तुम्ही एक काम करा, बजरंग लेप लावा, ते कुठं सलाईन लावतात, कुठं ते मलम लावतात, ते पायच खराब होतो, थंडीमध्येच हे होतं, त्याला चालायला लावा. नाही तर काही काही जण इतके भारी असतात, अरे बाप वाचला, बरं झाला, कालच पोरगं गेलं बरं का आमच्या गल्लीतलं, म्हणजे घ्या घरच्यांना अजून टेन्शन. बहुत रिलेटेबल आहे. म्हणजे म्हणजे ते मला एकच नाही कळत, ते आपल्याला सांत्वन घालवायला येतात की घाबरवायला येतात, मला आतापर्यंत नाही कळालेलं. ते तुम्ही ऑब्झर्व करा, काही काही जण तितके सिरियस असताना हॉस्पिटलमध्ये आल्यावर असं आपल्याकडे, खरं कस का पडला तू, कळत नाही तुला? म्हणजे प्रश्न पडतो की भाई मी मारायला आलेलो आहे, तुम्हाला सांगायला आला की आणखी घाबरून द्यायला आला? आणि काही काही जण इतके भारी असतात, आता कधी कधी चुकीने डॉक्टरकडनं होत थोडीशी चूक, काही काहींच्या प्रॉब्लेम असतो, ब्लड वापस येतं बघा सलाईन मधनं, ब्लड वापस येते थोडस नॉर्मल, तर ते काय करतात हा माहिती का, सर. ते काय करतात माहिती का, घाबरून जातात. भाई ग आमच्या त्या मुलाचं असं झालं होतं, पूर्ण रक्तच बाहेर निघालं, तिची नसच कापायला लागली होती, म्हणजे घ्या आपल्याला टेन्शन होऊन तो वो जातं. डॉक्टर को फिर बाद में उसके पास जाते नहीं है, मग तेच सांगतो ना मी तुम्हाला की डॉक्टर को बोलते फिर डॉक्टर की गलती होंगी. ते शेवटी सगळं डॉक्टरवरच लोटून जातात, किंवा डॉक्टरनेच असं केलं तर डॉक्टरच चांगला नव्हता आणि त्याने ग्लोबलच घेतलंय बघा. माझं एक मत आहे. तो आपल्या घरी आला होता का माझ्याकडे ये म्हणून? नाही सर. त्याने बॅनर लावलं होतं का नाही आपल्या सर. घरासोबत? नाही सर. आमच्याच इथे या, आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, आपण आपण गेलो होतो ना, बरोबर आहे? हो सर. हो सर. मला सांगा, जर तो आपल्याकडे टाके देतोय, टाके देतात ते आपल्याला, आणि आपण जर मनातच विचार हा करून गेलो की हा टाके नीट देणारच नाही, तर ते नीट टाके दिसतील का आपल्याला? नाही. नाही. लगेच आपली मावशी, "अर्र, ते उलटा गेला." अरे काय म्हणजे नेमकं काय यार, सिरियस पोझिशन असते. काही काही जण इतके भारी म्हणतात, आता त्यांना माहित असतं ताप आली होती, ताप जास्त झाली होती, अशा काहीतरी गोष्टी असतात. ते लगेच येऊन आपल्याला, एवढी ताप कस काय आलती तुला? अरे बाप भाई ग, असंच होतं, इतकं घाबरून जातात ना. म्हणजे मला कधी कधी इतकं हसू येतं की यार तुम्ही त्या पेशंटला वाचवतायत की मारतायत, की घाबरून देतात. तर ते एक्झॅजरेट करून आपल्यालाच डोक्याला ताण देऊन टाकतं. म्हणजे रेकॉर्डिंग बंद केली होती ना? नाहीच कळालं नाही, दिसत नाही म्हणजे? चांगल्या गोष्टी दिसतात. आता मला सांग, फॉर एक्झाम्पल आपण पानपुरी खायला गेलो, ठीक आहे, तर ते पानपुरी बनवून आणलेली कशी हे आपल्याला माहिती आहे का? नाही सर. नो सर. पण तेच तुझ्या Yes, समोर sir. दिसतंय, पायाने तोडून ते मस्त बनवतात, तर तू खाशील का? शी. नो सर. तेच सांगतोय ना नो मी, सर. बघितलंय No, sir. बघितलंय म्हणून नाही खाते, पण नाही बघितलेलं मग खाऊन तर घेतले ना. सगळंच खातो. प्लेट. तेच सांगतोय हो, बाळ, हो. तेच सांगतोय मी, तेच सांगतो. त्या आजूबाजूला जर बघितलं, आपण जर चांगलं ठरवलं तर चांगलंच आहे, वाईट जर ठरवलं तर वाईटच आहे, बरोबर आहे की नाही? येस. हो असं सर. असतं. तर स्माइल करायची भाई, फुल लाईफ एन्जॉय करायची. एन्जॉय इच मोमेंट ऑफ युअर लाईफ, इच एव्हरी मोमेंट. अरे भाई तुम्ही मित्रांना भेटले ना, फुल एन्जॉय करा, फुल त्याची खेचा तुमची खेचू द्या. आपल्यावर जोक झाला ना, तर आपण पण हसलो पाहिजे, तर तुम्ही सक्सेसफुल झाले. तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. पडले पण ना तुम्ही गाडीवरून चालताना, फुल स्पीड मध्ये पडले पण ना, खुशीच उठायचं एकदम हिरो टाईप, असं झटकायचं मस्त आहे की अरे यार आज आपल्याकडून गाडी ओढली, मस्त उचलायची, जोरात किक मारायची, पुन्हा पंगत न्यायची, काय टेन्शनच नाही घ्यायचं. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही जेवढे ऍक्सिडेंट बघितले, त्याचे पडलेले बोला, गाडीवरून पडलेले किती जणांचे चेहरे आठवतात बरं का? किती जणांचे चेहरे आठवतात तुम्हाला? एकाचं पण नाही. एकाचा पण नाही. एकाचा पण नाही. माझं म्हणणं आहे तेच. हा, तुमचा मित्र तुमच्या समोर पडला, तुम्ही त्याला आयुष्यभर विसरत नाही, तुम्ही त्याच जोकने हसता त्याच्याकडे बघून, हे नालत पडलं होतं, बरोबर आहे की नाही? मित्र सोडून दे, येस सर. मित्र सोड. त्यामुळे काहीच नाही, फुल एन्जॉय करायला, फुल बघायला पण जात नाही आपण. हा, प्रत्येक इच अँड प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा, बाकी काही घेत नाही. मस्त लग्नाला गेले ना, मस्त गाऊन घ्यायचं, कोणी काही म्हणू, कोणी काही म्हणू, कोणी म्हटलं ना 5 गुलाबजामुन घेतले, 6वा त्याच्या समोर हटकून घ्यायचं.
हटकून घ्यायचं. त्यामुळे काहीच नाही, आपल्याला चांगलं वाटतं ना बिंदास करायचं. जाऊ बॅक टू नॉर्मल लाईफ. एक्झाम्पल नंबर 2. Sir, recording. I is equals to integration runs from 1 to 2 of x minus 2 into dx. चलो इसे इंटिग्रेट करना चाहिए. आता मी तुम्हाला याच्यात एक स्ट्रॅटेजी शिकवणार. असा बरं का तुम्ही एकदा तुम्ही तुमचंच याचा आता मग एक्झाम म्हणणार तुम्हाला कसं कळणार कसे हसू लागले. रिलॅक्स असं सायलेंट बसायचं तो बसायचं. सक्सेसफुल आहे आपण. गरीब कोणीच नाही बरं का जगामध्ये, सगळे श्रीमंत आहेत. हा ज्यांना हात पाय नाही ते गरीब. गरीब कोणाला म्हणतात ज्याच्याकडे एखादा अवयव नाही तो गरीब. आता तुम्ही ठरवा तुम्ही श्रीमंत आहे का गरीब. अलग है आंसर. यस सर. गुड. सबसे पहले इंटीग्रेट करो बच्चों. बोलो इसका इंटीग्रेशन कितना आएगा. x square upon 2 minus 2x. minus 2x. Happy with this everyone? Yes Limit sir. runs from 1 to 2. बहुत सारे बच्चे क्या करते हैं अब इसे कॉम्प्लिकेटेड बनाते हैं. नेक्स्ट बढ़िया वे बता दो. अपर लिमिट सब्स्टिट्यूट कर दो बच्चों, कितना हो जाएगा 4/2 माइनस कितना बच्चों 2 into 2 माइनस लोअर लिमिट डालो बच्चों. लोअर लिमिट डालो कितना हो जाएगा बच्चों 1/2 upon 2 minus minus 2. हैप्पी विद दिस एवरीवन. Yes sir. अब इसके बाद इसे कैंसिल आउट कभी नहीं करना. जब कैंसिल आउट होता है तब कैंसिल आउट करो, जब कैंसिल आउट नहीं होता है तब क्या करना वो बता दो. 4/2 माइनस 4 इस माइनस से मल्टीप्लाई कर दो कितना हो जाएगा बच्चों Minus 1/2 minus half plus 2. प्लस 2. हैप्पी विद दिस एवरीवन. Yes sir. इन दोनों का बेस सेम है बच्चों, इनके कैलकुलेशन कर लो. 4 - 1 कितना 3/2 तो ये होगा 3/2. नेक्स्ट बच्चे जो दो है उनके कैलकुलेशन -2 -2 क्रॉस मल्टीप्लिकेशन करो बच्चों. minus 1/2 3 - 4 minus 1/2 Minus 1/2. हॅपी विथ दिस. सबको स्ट्रॅटेजी Yes, sir. समझ में. हा आता बरेच जण मला म्हणतील सर तिथं 2 कॅन्सल होत होता, कॅल्क्युलेशन तर आणखी सोपं होत नाही. हा सोपा एक्झाम्पल होता म्हणून अवघड मध्ये हेच करायचं. तर बघा एक्झाम्पल नंबर 3 एक्झाम्पल करना है सबने. I is equals to integration runs from 1 to 2 of 3x square minus 4x plus 1 into dx. चलो करो इसे इंटीग्रेट. बहुत सारे बच्चे आपसे बहुत सारे इनका आहेत का 50 पर्यंत असतात. ड्यू टू सम नेटवर्क इश्यू I can't join today's lecture. Okay. sir done. Good. कैसे किया बेटा. सर पहले इंटीग्रेशन ऑफ 3x cube upon 3 माइनस minus 4x square upon 2 plus x. यहाँ पे कैंसिल आउट होता है तो कैंसिल आउट कर दो. हाँ सर. नेक्स्ट क्यूब माइनस 2x स्क्वायर प्लस x. plus x. लिमिट रन्स फ्रॉम बेटा 1 to 2 अपर लिमिट माइनस लोअर लिमिट 2 का क्यूब बेटा 8 8 माइनस 8 8 प्लस 2 plus 2 माइनस लोअर लिमिट 1 माइनस 1 minus 2 plus 1 गेट कैंसल. दिस आल्सो गेट कैंसल तो बचेगा 2. 2. 2 कितने लोगों का आंसर है. आया sir. वेरी गुड. Yes, sir. Yes sir. गुड. चला नेक्स्ट एग्जांपल. एग्जांपल नंबर 4.
I is equals to integration runs from 1 to 2 of 2x square minus dx plus 5 into dx. अब मजा आई। गाणं म्हणत करायचं मस्त होते, टेन्शन नाही घ्यायचं. करने का है, ओके। सर डन। Please show me third one. Answer. बोलो, मैंने जैसे बताया वैसे किया सबने? यस सर। Yes, कैसे होगा sir. बोलो? यस सर। 2x 2x क्यूब अपॉन 3 minus माइनस 3x स्क्वायर अपॉन 2 प्लस 5x। और आवाज घूमने तो ठीक है। अपर लिमिट बोलो, 2 into 8 by 3 8 अपॉन 3 minus 3 minus into 3 into 4 अपॉन 2 4 by 2. बाद में प्लस 10 तो 5 into हाँ प्लस 10 प्लस 10 minus माइनस लोअर लिमिट माइनस 2 by 3. 2 by 3 Minus 3 by माइनस 3 by 2 प्लस 5। हैप्पी विद दिस? यस सर। नेक्स्ट कैसे कैलकुलेशंस किए बच्चों? इनके कैलकुलेशंस बोलो, क्या हो गए Yes, इनके sir. कैलकुलेशंस? 14 by 3. 3 by 3 14 3 by by 3। 3। अच्छा वो पूरी नेक्स्ट 9 by 3 minus माइनस 9 by 3 माइनस by 2 प्लस 3 बराबर माइनस 9 by 2 ना। नेक्स्ट प्लस 5। हैप्पी विद दिस? यस सर। यस अब सर। सबका बेस सेम करो, करो सबका बेस सेम। लिख देने का डायरेक्टली 6, यहाँ पे 2 से मल्टीप्लाई कितना हो जाएगा? 28, 28 28 27 minus 27 इथे 1 by plus 6 30 प्लस 30। वेरी गुड। 30 में से 27 चले गए, 3 3 प्लस 28 31 upon 6 6 कितने बच्चों का? आया सर। Yes, so sir. चांसेस है क्या? सर। कुछ चांसेस है क्या गलत होने के? Nice. नो sir. सर। इसकी वजह से ऐसे करने का। फिर क्या हो जाता है मालूम क्या? आप क्रॉस मल्टीप्लिकेशन करते हैं उसमें इतनी झंझट हो जाती है और कुछ ना कुछ बिगड़ ही जाता है उसमें। ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल नंबर 5। अब उससे पहले अपन प्रॉपर्टी याद करेंगे। क्या प्रॉपर्टी? इंटीग्रेशन ऑफ स्टार रेस्ट पावर n इंटू डी एक्स इज इक्वल्स टू स्टार रेस्ट पावर n प्लस 1 अपॉन Upon n plus प्लस 1. 1 अपॉन में डेरिवेटिव ऑफ डेरिवेटिव ऑफ स्टार स्टार इंटू प्लस सी बराबर है। लेकिन स्टार Yes, क्या sir. होना चाहिए? linear लीनियर लीनियर बन जाएगा, उसकी डिग्री पावर वन होनी चाहिए। पावर एक ही चाहिए बनी चाहिए। वेरिएबल Very की। good. चलो तो इसी का यूज करना। तो फर्स्ट एग्जांपल है बच्चों, i इज इक्वल्स टू इंटीग्रेशन रन्स फ्रॉम 0 to 1 अपॉन 4x प्लस 5 इंटू डी एक्स। बराबर ले लगा एग्जांपल। एग्जांपल ये टाइप में नहीं है, एग्जांपल ऐसा ले लो 4x प्लस 5 का होल क्यूब इंटू डी एक्स। अब करो, या स्क्वायर रूट ले लेते हो? स्क्वायर रूट मतलब ऐसे ही करो। बोलो बच्चों, आया सॉल्यूशन?
है क्या सॉल्यूशन? Yes, sir. Done. बोलो। Yes, sir. 4x plus 5 whole raised to power 4 4 upon 4 4 Upon 4 into into derivative into of 4. this into Into 4. 4 limit runs from 0 to 1. constant 0 to कौन 1. है 1 upon 1 upon 16. 16 16. बराबर है, उसे कॉमन निकाल दो, ब्रैकेट में बचेगा क्या 4x plus 5. whole raised to power 4. limit runs from 0 to 1 अपर लिमिट 0 माइनस to 1. लोअर लिमिट कितना हो जाएगा बेटा 9 Yes, sir. 9 raised to power 4 अब 0 डाल दो बेटा, यहाँ पे 0 हो रहा है क्या 0 हो रहा क्या नहीं, ये हो जाएगा माइनस 5 raised to 5 power raised to 4. बराबर है। अब 9 raised to power 4 मतलब कितना Sir, 6561. हाँ 6561. 65 61. 6561 माइनस Yes, 5 का sir. फोर्थ पावर 625. 625. 625 सब्ट्रैक्शन इनकी 5936. 59 5936. 5936. अपॉन Upon 16. डिविजिबल बाय 4 है क्योंकि लास्ट का Yes, sir. डिविजिबल बाय 4 बराबर। Three 371. गुड, समझ में आया बच्चों सबको एवरीवन? Yes, sir. चलो एग्जांपल नंबर सेकंड, I is equals to integration runs from 0 to 1 under root of 5x plus 4 into dx। चलो ह्यूज बर्ड है, आ रहा क्या बेटा? Sir, आ गया. Good. कर रहा हूँ। Yes, sir. Done. कैसे करोगे बच्चों? सबसे पहले इंटीग्रेशन करेंगे. 0 to सबसे 1 पहले सर स्टैंडर्ड फॉर्म में करेंगे कन्वर्ट 5x plus 4 5x raised to plus power 4. 1 by 2 हाँ. 1 by 2. into dx। कैसे लिखोगे बच्चों इसे? 5x plus 5x 4 plus 4 1 raised to half plus 1 upon half plus 1. मैं ऐड करोगे मतलब कितना हो जाएगा into 5 भी नीचे. 3 by 3 2. by 2 upon 3 3 by by 2 into 5. 5 0 to 1 Into so 5. Into 5. derivative of star वेरी गुड, derivative of star इट्स मलाई Yes. वेरी गुड। नेक्स्ट क्या कॉमन निकलेगा 2 by 15 2 Yes. by 2 by 15 15 कॉमन है. 2 by 15 वहाँ पे क्यों रखते हो भाई कांस्टेंट और कॉम्प्लिकेशंस करने के लिए? अपर लिमिट करो कितना हो जाएगा 5 plus 4 9 9 raised to 9 power 3 by raised to 2 3 by 2. minus 4 raised to power 3 by 2 3 by 3 by 2. बराबर है। अब मुझे बोलो 9 का स्क्वायर रूट कितना बच्चों? 3. 3 का 3 क्यूब का क्यूब 27. 27 माइनस 4 का स्क्वायर रूट 2 2. 2 का 2. क्यूब 8 8. 27 में से 8 चले गए 19. 19. 19 जा 38. 38. 38 अपन 15 कितना लोगों का है ये सॉल्यूशन? आया Yes, सर. sir. वेरी गुड बच्चों, वेरी गुड। समझ में आना कैसे इंटीग्रेट करना है अपर लिमिट माइनस Yes, sir. Yes, sir. किसी को कुछ डाउट इसमें? No, sir. तो मैं No, sir. अब यहाँ से एक ऑब्जर्वेशन बोल रहा हूँ। रेस्ट टू पावर 4 4 रेस्ट टू पावर 3 by 2 क्यों लिए? इधर है बेटा
वो सर -4⁻³ लोअर लिमिट 0 डाला ही नाही तूने. हाँ सर. तेच सांगतो हा, ना सर. तुम्हाला. मी तेच सांगतो ना तुम्हाला. तुम्ही लोअर लिमिट नाही टाकत म्हणून खूप जणांचे मार्क्स जातात. खूप जणांचे. आणि मी पहिलेच लिहिलं, हटकून लिहिलं 0 तरी उत्तर येत असेल तरी लिहायचं. इथेच तर फसतात तुम्ही. मला हेच नाही करू द्यायचं तुम्हाला चूक. ठीक आहे? कळालं का आता? Yes sir. ओके. चलो नेक्स्ट लास्ट वन. थर्ड एग्जांपल है I is equals to integration of x plus 2 whole raised to power 5 limit transform 0 to 1 of dx. बोलो बच्चे इसका इंटीग्रेशन. बोलो इसका इंटीग्रेशन. x तर ते वरचं दाखवा ना. 2 raised to 6 काय कळालं नाही बेटा तुला याच्यामध्ये? हॅलो. काय कळालं नाही बेटा याच्यामध्ये? ओके. सांगा काय करणार इथे? x plus 2 whole raised to power 5 अगर है क्या करोगे? 5 x plus 2 x plus 2 raised to power 6 upon 6 into 6. 1. raised to power 6 upon 6 into 1. 6 into 1. 6 into 1 मतलब 6 है. लिमिट हाँ ट्रांसफर भाई 0 to 1 0 to 1 किसको बाहर 0 to निकालेंगे? 6 1 upon 6 1 upon अपर 6. लिमिट डाल दो 3 raised to power 6 3 upon 6. लोअर Yes, लिमिट डाल sir. दो 0 2 raised to power 6 2 raised to power raised to 6 power power 6. 6 वेरी गुड. तो 3 raised to power 6 कितना रहता? 729. माइनस 64. 64. 729 minus 64 is 665. 665.6 which is divisible by 6. नहीं. This is your final solution. Are you getting everyone? Yes sir. समझ में आया? आज के concept समझ में आया? सबको समझ में आया ना ये? Yes sir. yes sir ठीक है. चलो अपन क्या करेंगे कल या परसों में जो पेपर हुआ था अपना वो फिर से सॉल्व करेंगे साथ में. ठीक है. तो ये डिफाइनेट के लिए हमें और 2 दिन लगेंगे. डिफाइनेट खत्म हो जाएगा फिर उसके नेक्स्ट डे अपन पूरा पेपर सॉल्व करेंगे स्टार्टिंग से. ठीक है. Yes sir. Yes, sir. इसकी प्रैक्टिस कर लेंगे पहले. इसके हर एक एग्जांपल Okay sir. और इसकी कुछ प्रॉपर्टीज है वो कभी कभी यूज होती है कि डायरेक्टली लिखा जाता है ऐसे इंटीग्रेशन है डायरेक्टली सॉल्यूशन लिखा जाता है और आपको समझ में नहीं आता तो वो चीजें अपन सीखेंगे. ठीक है. Yes. Yes, sir. Thank you.